स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामांचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत निनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले निवार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिचास बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिले पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शनाला उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून काही सर्वही एकूण देव मामलेदार हसून देती उत्तर त्याचे पिच्छास लागले थोर माझे दूर नव्हायचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणे मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोट येत असे असो इकडे स्वामी सुता मुंबई माझी वास्तव्य करत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामेटपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देते स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेचे प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे कोणी एके समयासी नगर करणारा जोशी सहज आले मुंबईसे त्यांनी केले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले ताना चित्ती प्रेमानंदे चरणवंदित स्तवन करती तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवाय श्रीचरणी अक्कलकोटी पाथले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केले नगारा वाजवावा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे पाहुणे हसो भक्तांची परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होता विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धोरणी कामना कोणी येतांचे दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खून सांगती एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताचे एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू तेच मंदिरी प्रार्थून या नावे पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसे मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरणी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी भूत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदीन समर्थापुढे करी भजन पायी खडावा घालून प्रेमे रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनी स्वामींचे ऐसे न करावे कोई मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धर दयाशी म्हणती आम्ही तवर धई वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडणी त्वरित नगारा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन्याने शिक्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची ज्यांनी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेविकरी म्हणते सुताते सत्वरी मत सानिध्या नावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोललेले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केले आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदीच केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्रच करणे बैसले स्नान करणे परी गंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षण इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तर श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुरात हे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता तो दुःखद समयवर त्या दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काही समर्थाते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती ऐसे उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी उडून बळीची मग नेला धन्य धन्य
स्वामी कुमार उतरला बहोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली नीती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा श्री भगवत चरणार्पण मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।